रावण सीतेला स्पर्श का करू शकला नाही? नलकुबेराने रावणाला शाप दिला म्हणून तो सीतेला स्पर्श करू शकला नाही। यापुढे कधीही रावणाचा उदोउदो करण्याआधी ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा। अलीकडच्या काळात अनेक जण रावणाचे समर्थन करताना आढळतात। रावण महान विद्वान, पंडित, शूरवीर, सर्व कलांमध्ये निपुण होता, परंतु त्याने या सर्व गुणांचा गैरवापर केल्यामुळे त्याचा उदोउदो करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल। त्याने सीतेचे अपहरण करूनही तिला वासनेने स्पर्श केला नाही असा चुकीचा समज करून घेतला जातो। त्यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे। त्याचे कारण उत्तराकांडमध्ये सापडते। वाल्मिकी रामायणाच्या उत्तराकांडमध्ये 26व्या अध्यायात 39व्या श्लोकात रावणाला मिळालेल्या शापाचे वर्णन आढळून येते। त्यात दिलेल्या पौराणिक कथेनुसार रावणाने भगवान शिवशंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले। त्यांच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला। तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला। स्वर्गलोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करू पाहत होता। वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली। रंभा ही केवळ अप्सरा नव्हती, तर कुबेरांची होणारी सून आणि कुबेर पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती। रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचा प्रयत्न करू लागला। रंभेने त्याला हटकले। त्याने स्वतःचा परिचय दिल्यावर रंभा म्हणाली, तुम्ही तर माझे होणारे चुलत सासरे आणि मी तुमची भावी सून आहे। असे असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणे योग्य नाही, म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका। परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती आजमावू लागला। रंभेने तिथून पळ काढला आणि तिने नलकुबेराला येऊन सगळी हकीकत सांगितली। त्यावर रागाच्या भरात नलकुबेराने आपल्या सख्या काकाला म्हणजेच रावणाला शाप दिला, तू कोणत्याही परस्त्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास तर तुझे शिर धडापासून वेगळे होईल। तू दशानन राहणार नाहीस, तुझा लौकिक पुसला जाईल। या शापामुळे रावण पतिव्रता सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही, म्हणूनच तो तिची मनधरणी करत होता। परंतु सीता त्याच्या प्रलोभनांना भुलली नाही। तिचे रामावर आणि रामाचे सीतेवर निस्सीम प्रेम होते। याच गोष्टीची रावणाला मनस्वी चीड होती, म्हणून त्याने रामाला संपवण्याचा निश्चय केला होता। परंतु झाले वेगळेच। रावणाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्याचा पराजय आणि रामाचा विजय झाला। म्हणून यापुढे कधीही रावणाचा उदोउदो करण्याआधी ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा। कोणी कितीही विद्वान पंडित असला तरी त्याच्या भावनांवर तो जोपर्यंत नियंत्रण मिळवत नाही, तसेच स्वतःचा स्वार्थ आणि मीपणावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत तो रावणच राहतो, राम होत नाही। जय श्रीराम। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भगवान श्रीरामांना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा। जय श्रीराम।